जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पेठ तालुक्यातील राजबारी गावाला भेट देत भारत निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेतलाय। मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अत्यंत महत्त्वाची असून हा कार्यक्रम कालबद्ध असल्याने सर्व कामे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या व मतदारांशी संवाद साधलाय। भुवन येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेस भेट देऊन पाहणी केली आहे। सोनगिरी डोंगरालगत असलेल्या या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबत अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची राहण्याची सोय, शैक्षणिक सुविधा, भोजन व्यवस्था, विद्यार्थ्यांचे आरोग्य याबाबत माहिती घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। आश्रमशाळेतील आवश्यक सुधारणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केलंय। पेठ तालुक्यातील विकास कामे, योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांची अडचणी थेट संवादातून जाणून घेतलाय। यावेळी पेठ दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार शिवाजी गवळी, ग्रामविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान जिल्हाधिकारी यांचा पेठ तालुका पाहणी दौरा हा नैसर्गिक आपत्ती निवारण व उपाययोजनांसाठी असला तरी त्यांनी तालुक्यातील धोकादायक सोनगिरी डोंगराखालची भुवन आश्रम शाळा व्यतिरिक्त इतर संभाव्य आपत्तीग्रस्त ठरू पाहणारे नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता रुंदीकरणात तोडले गेलेले कौटुंबिक घाटातील निसरते डोंगर भूस्खलन प्रवण क्षेत्र असणारे याबाबतच्या सुरक्षितता व उपाययोजना जिल्हाधिकारी यांच्याकडून दुर्लक्षित झाल्याने नागरिकांनी खेद व्यक्त केलाय। 3 ते 4 दिवसांपूर्वीच या घाटातील दगडी भराव खचल्याची घटना घडली होती। याच मार्गावरून जिल्हाधिकारी आले व दिंडोरीकडेही याच मार्गावरून गेले, मात्र पुढील नैसर्गिक आपत्ती ठरू पाहणारा कोटबी घाट आपत्ती निवारणाच्या प्रतीक्षेत आहे। अगर पहिले पाणी तिथे खूप पाऊस पडत गेला आणि तुम्हाला आवाज कुठे येतो का की खालून पाणी वाहतं आणि यहाँ पर कोई असेल तिकडे जवळ गेले ना तर आवाज येईल खाली पाणी वाहतं म्हणजे या ठिकाणी माती आहे असेल त्याच्या खाली हार्ड रॉक आणि माती आणि हार्ड रॉक मध्ये पाणी वाहतं, उसमें एक स्लिप तयार होतो आणि हे सगळे जो माती आहे ते बाहेर पडतो खाली। एक स्पॉट तुमचा ऑलरेडी एक्सपोज आहे, त्याच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात असेल, परंतु याच्यामध्ये ना मी माझ्या वतीने काय करणार की एक जिओ स्पेशल स्टडीसाठी मी इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये, त्याला ताबडतोब पत्र तो आपण करून घेऊ। परंतु हा जो स्टोन पडलेला आहे हा वरच्या स्टोनमुळे पडलेला आहे, वरती जास्त जर झालं तर वरती सुटलेले स्टोन जास्त येतात। नाही ते आहे, परंतु नाही स्टोनच्या तुम्हाला टेन्शन नाही, स्टोन काही याला येऊन तोडतील। हे जो स्टोन आहे ना ते बऱ्यापैकी PWDने जो काम केलं तुमच्या रिटेनिंग वर्क सारखं स्टोनच्या करून घेतलं। पाणीच्या पण काय अडचण नाही, म्हणजे विषय की हे जो माती वगैरे येण्याची जो शक्यता असते ना त्याला आपल्याला एक स्टडी करून घेऊ आणि ॲज अ SOP ठेवा की कंटिन्युअस अगर पाऊस असेल प्लस 200 mm आणि हे पूर्ण विहीर भरलं असेल, तिसरा विषय की कुठला आवाज येत असेल सब सरफेस फ्लोचा तिथे जाऊन तपासत राहायचे, शिपाईला शिक्षकांना रोटेशनमध्ये ड्युटी ठेवायच्या। तो हे सगळे बिल्डिंगला 100% त्याला म्हणजे सोडूनच बाहेर पडावं अपेक्षा सुरक्षेचे ठिकाण। तर या गोष्टीची खबरदारी संबंधित शिक्षकांनी या ठिकाणी सगळ्यांनी घ्यावी, महत्वाचा विषय प्राध्यापकांनी घ्यावा आणि तहसीलदारांनी पण नोंद ठेवा। तर जैसे तुमच्याकडे पाऊस वाढला या ठिकाणी तुम्हाला व्यक्तिशः लक्ष देण्याची गरज आहे, ठीक आहे। तुमची बदली झाली, पुढच्या तहसीलदारांना चार्ज देताना नक्की सांगा। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।